शिवरायांची जन्मतारीख आणि जन्मसाल याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांनी, पुरोगामी व्यक्ती, संघटनांनी खूप प्रदीर्घ असा संघर्ष केला आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या 2027च्या औचित्यापासून तर थेट 2030च्या शिवरायांच्या औचित्यापर्यंत अधिक काळाचं असं काहीतरी नियोजन करू शकतो. जन्माला आलेल्या मुलापासून तर 80, 90, 100 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीपर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटांना जे जे अपील होईल ते सगळं पकडून चालावं लागतं. जसं आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बघतो, एका बाजूला तो उत्सव असतो आणि दुसऱ्या बाजूला ते प्रबोधन पण असतं. प्रबोधनाच्या परंपरेमधले आपण प्रवासी आहोत. ही प्रबोधनाची परंपरा थेट बुद्धांपासून सुरू होते, अशोकांपासून सुरू होते, शिवरायांचा एक टप्पा घेते, त्यानंतर मग फुले, शाहू, आंबेडकरांचा असा टप्पा घेते, पुढे जाऊन गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचा टप्पा घेते, बुद्धाच्या तत्वज्ञानापासून तर अगदी आत्ताच्या गाडगेबाबांच्या. आणि ती जी दिशा आहे त्या दिशेचा जर काही मूळ आधार असेल तर ती मानवता आहे. सर्वांना समान न्यायाची, समान वागणुकीची, समान संधीची, समान दर्जाची अशा पद्धतीचं एक समतेचं तत्व आहे. फुल्यांचा आणि शाहूंचा धागा पुढे न्यावा असं बाबासाहेबांना वाटतं. त्याच्यानंतर काही वर्षानंतर गाडगेबाबा आले. गाडगेबाबांना असं वाटतं की माझ्या डाव्या बाजूला बाबासाहेब असावेत, उजव्या बाजूला कर्मवीर भाऊराव पाटील असावेत. हा जो धागा आहे, हा धागा आपण पुढे नेतो आहोत. तर आपल्या अंगात शिवाजी पटकन येतो आणि शिवाजी पटकन आला की आपण पहिलं काम जर काय करत असेल तर सगळ्या राजकीय पक्षांना रॉ मटेरियल म्हणून आपली पोरं बहाल करून टाकतो. आपण आपल्या मुलांना जगाचं, दुनियेचं, ब्रह्मांडाचं आभाळ मोकळं करून द्यायला पाहिजे आणि त्याच्या मागं ताकदीनं उभं राहायला पाहिजे आणि त्याला रिस्क घेऊ द्यायला पाहिजे. आपण मुलांना रिस्कच घेऊ देत नाही आणि शिवरायाच्या गोष्टी करतो आणि जिजाऊंच्या गोष्टी करतो. आपल्याला हे आरक्षण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा पद्धतशीरपणे अडकवले जात आहे. त्याच्यात काही नाही. आरक्षण असो नसो, आपल्या मुलांमध्ये इतक्या क्षमता तयार झालेल्या पाहिजेत. मग त्यांना जर तुम्ही काही वारसा सांगणार असाल, जर काही परंपरा सांगणार असाल तर त्या थेट शिवरायांच्या असायला पाहिजेत. नाही, हे अंगात ये नाही ना. मग ते कधी व्यक्ती येते, कधी टेक्नॉलॉजी येते, कधी सायन्स येतं. आत्ता आपल्या अंगात हे आलेलं आहे. हे जातीवादापासून वर्णवर्चस्व, चातुर्वर्ण व्यवस्था, हे जे काही आपलं इल आहे, आपलं जे वाईट आहे, ते सगळं दक्षिण भारताने फेकून दिलेलं आहे. आणि त्यांनी कास कशाची धरली आहे? विज्ञान, तंत्रज्ञान, नोबेल. आपण मात्र गाय, गोबर, ही यादी तुम्ही कितीही वाढवू शकता. खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झाला. मी फार बोलणार नाही. 1-2 मुद्दे आहेत की ज्याच्यावरती बोलायला पाहिजे. एक तर आत्ता खरात सरांनी ज्याचा उल्लेख केला, मला असं वाटतं की थोडंसं त्याच्याबद्दल अधिक विवेकाने, तारतम्याने असा विचार करायला पाहिजे. शिवरायांची जन्मतारीख आणि जन्मसाल याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांनी, पुरोगामी व्यक्ती, संघटनांनी खूप प्रदीर्घ असा संघर्ष केला आहे. आणि ते राज्य सरकारने स्थापन केलेल्या एका समितीने सर्व बाजू तपासून घेऊन म्हणजे सगळ्यांचं ऐकून अंतिम निर्णय घेतलेला आहे. आणि ते 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख आहे. त्यामुळे त्याच्या मागं काय झालं याच्या आपण खरं तर खोलात जायला नको. आपले जे प्रेरणास्रोत आहेत, आपले जे आदर्श आहेत, आपली जी स्फूर्तिस्थानं आहेत, त्यांच्याबद्दलच्या नव्या कॉन्ट्रावर्सीज आपण तयार करायला नको. हे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 2027 किती महत्त्वाचं वर्ष आहे हे तुम्ही त्याचे सगळे महात्मा फुलेंच्यापासून, महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहापासून तर अनेक गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या ते त्याला मिळतं जुळतं आहे. पण आपण थोडासा आणखी व्यापक विचार करू की आपण थेट फुले शाहू आंबेडकरांच्या 2027च्या औचित्यापासून तर थेट 2030च्या शिवरायांच्या औचित्यापर्यंत अधिक काळाचं असं काहीतरी नियोजन करू शकतो. त्यामुळे ते 4 वर्षाचं होईल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आता सोहम किंवा हर्षवर्धन, पाकी या मुलांनी शिवरायांचे
वेगवेगळे पैलू आपल्यासमोर उलगडून दाखवले आणि त्याच्यानंतर हे सगळे ज्युनियर झाल्यानंतर आता सिनियर्सची वेळ आली. तर ज्या वेळेला असा एखादा प्रेरणास्रोत इतका बहुआयामी आयुष्याच्या जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांना स्पर्श करणारं जेव्हा त्यांची कामगिरी असते, इतिहास असतो, त्यावेळेला अ, हे वेगवेगळ्या लेयर्स जे आहेत, हे याचे जे वेगवेगळे कप्पे आहेत, ते सगळे कप्पे पकडून चालावं लागतं. ते जन्माला आलेल्या मुलापासून तर 80, 90, 100 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीपर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटांना जे जे अपील होईल, ते सगळं पकडून चालावं लागतं. जसं आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बघतो. एका बाजूला तो उत्सव असतो आणि दुसऱ्या बाजूला ते प्रबोधन पण असतं. एका बाजूला ते लहान मुलांच्यासाठी, आत्ता नम्रताने जसा उल्लेख केला तसं बालक आणि पालक दोघांच्यासाठी एका बाजूला काही ज्याला गायडिंग फोर्स म्हणतो ते असतो आणि अख्खा समाजासाठी ज्याला ज्याला आपण म्हणतो की एक टॉर्च बेरर अशा पद्धतीचा कोणीतरी आपल्याला लागतो. तर तो टॉर्च बेरर ज्येष्ठांपर्यंत असा असावा लागतो. त्यामुळे हे सगळं आपल्याला एकाच वेळेला सांभाळायचं आहे आणि एकाच वेळेला ते पुढं पण न्यायचं आहे. मुलांनी जल्लोष करावा, मुलांनी बोलावं, याला आणखी कला, संस्कृती, क्रीडा असे जे आणखी काय पैलू जोडता आले तर ते पण जोडावेत. महिलांनी महिलांचं वेगळ्या पद्धतीनं करावं, कारण हे आपण एका प्रबोधनाच्या परंपरेमधले आपण प्रवासी आहोत. ही प्रबोधनाची परंपरा थेट बुद्धांपासून सुरू होते, अशोकांपासून सुरू होते, शिवरायांचा एक टप्पा घेते, त्यानंतर मग फुले, शाहू, आंबेडकरांचा असा टप्पा घेते, पुढं जाऊन गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचा टप्पा घेते. आणि हे याच्यामध्ये एक साधर्म्य आहे, याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे, याच्यामध्ये एक निश्चित अशी दिशा आहे बुद्धाच्या तत्वज्ञानापासून तर अगदी आत्ताच्या गाडगेबाबांच्या. आणि ती जी दिशा आहे, त्या दिशेचा जर काही मूळ आधार असेल तर ती मानवता आहे. सर्वांना समान न्यायाची, समान वागणुकीची, समान संधीची, समान दर्जाची अशा पद्धतीचं एक समतेचं तत्व आहे. माणसं जी होमोसेपियन आपण आहोत, ती सगळी सारखी आहेत अशा पद्धतीचं बंधुतेचं स्वप्न आहे, त्याच्या मागे तत्व आहे. आणि तिसरं जे आहे ते प्रत्येकाला व्यक्ती म्हणून जे स्वातंत्र्य असायला पाहिजे, ते व्यक्ती स्वातंत्र्य, ते अभिव्यक्तीचं आहे, ते लिखाणाचं आहे, ते आणखी कशाचं आहे, ते मत देण्याचं आहे, मत व्यक्त करण्याचं आहे, हे सगळं. तर ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे जे राज्यघटनेचं जे 3 पायाभूत सुविधा आहेत, त्याचा संदर्भ या सगळ्या प्रबोधनाच्या परंपरेला, बुद्ध ते गाडगेबाबा, बुद्ध ते तुकडोजी महाराज अशा त्या परंपरेला आहे. आणि वैशिष्ट्य बघा, ही माणसं कशी, म्हणजे आपण आता बसलो आहोत तर आपण इतक्या आत्मीयतेने म्हणजे तल्लीन होऊन आपुलकीने सगळं का करतो आहोत? कारण शिवरायांची आणि महात्मा फुलेंची तर भेट होण्याचं आणि काही कारण नव्हतं. 200 वर्षाचा फरक आहे. तरी सुद्धा शिवरायांची रायगडावरची समाधी शोधून काढावी, त्यांची जयंती उत्सव सुरू करावा असं महात्मा फुलेंनाच का वाटलं? कारण ते थेट त्या तत्वज्ञानाचे, त्या समतेच्या तत्वाशी बांधले गेलेले होते. मी खूप प्रयत्न केला मध्यंतरी की तसे फुले आणि शाहू हे थोडेसे समकालीन होते काही वर्ष. तर त्यांची कुठं भेट झाली होती का? हरी नरके माझे मित्र आपले जे आत्ता नाही आहेत आपल्यासोबत, त्यांना पण मी सांगितलं, कारण ते महात्मा फुले वाङ्मय समितीचे सगळे काम पाहायचे. त्यांनी पण सांगितलं की ते समकालीन होते, परंतु त्यांची भेट झाल्याच्या नोंदी नाही आहेत चौधरी सर. पण तरी सुद्धा फुल्यांचाच धागा पुढं न्यावा असं शाहूंना वाटतं. शाहूंनी बाबासाहेबांना काय दिलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. फुल्यांचा आणि शाहूंचा धागा पुढं न्यावा असं बाबासाहेबांना वाटतं. त्याच्यानंतर काही वर्षानंतर गाडगेबाबा आले. गाडगेबाबांना असं वाटतं की माझ्या डाव्या बाजूला बाबासाहेब असावेत, उजव्या बाजूला कर्मवीर भाऊराव पाटील असावेत. हा जो धागा आहे, हा धागा आपण पुढे नेतो आहोत आणि त्यामुळे आपण इतक्या तल्लीनतेनं आणि इतक्या तन्मयतेनं याच्यामध्ये सहभागी होत आहोत. हा प्रवाह आहे आणि हा प्रवाह कितीही प्रयत्न केले तरी हा प्रवाह संपणारा नाही आहे, कारण त्याला हजारो वर्षांचे अशा पद्धतीची एक वाटचालीची परंपरा आहे. आता दुसरी गोष्ट काय झाली आहे की ज्याचा खरात सरांनी वारंवार उल्लेख केला, मराठा, महार, बहुजन, राजपूत, अमुक तमुक. मगाशी जुमडे साहेबांनी थेट सामुराईचा उल्लेख केला.
मी हे खूप वर्षापासून, कारण सिंदखेड राजाच्या शिवधर्म प्रकटनाच्या अगदी तयारीच्या सुरुवातीपासून सगळ्या प्रक्रियेमध्ये मी असल्यामुळे हे खूप दिवसापासून शोधतो आहे. आपल्या माहितीसाठी सगळ्यांनी, पानिपतच्या युद्धानंतर हरियाणामध्ये वाचलेले जे रोड मराठे आहेत ते 2005 साली महाराष्ट्राच्या समोर आणणारा मीच आहे त्यावेळच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर हा जो या ज्या वॉरियर कम्युनिटी आहेत याचा जरा खोलात जाण्याची गरज आहे. मग ते सामुराई असतील, ते मसाई असतील, ते झुलू असतील, साऊथकडच्या काही लोकांनी कापू किंवा बाकीच्या सगळ्या ज्या कम्युनिटी आहेत त्यांनी थोडंसं हे आहे. माझ्या असं लक्षात आलंय की विशेषतः या ज्या वॉरियर कम्युनिटी आहेत, मराठा, क्षत्रिय, राजपूत, अमुक तमुक असं तसं, यांची सगळ्यांची अडचण अशी होती, आणि हे जे मी सांगतोय त्याचा थेट आत्ता नम्रता ठाकरेंनी ज्याचा उल्लेख केला त्याच्याशी संबंध आहे. या सगळ्या वॉरियर कम्युनिटीचं अडचण अशी होते की ते इतिहासात खूप रमतात. हा जो देदीप्यमान विषय असा, आपण नुसतेच वॉरियर नाहीत, आपण रूलर्स पण होतो, आपण राज्यकर्ते जमात होतो, अमुक होतं तमुक होतं, याच्यामध्ये खूप रमतात. आणि त्या रमण्यामध्ये वर्तमान आणि भविष्य हे दोन्ही आपण बिघडवून टाकतो. आपण शिवजयंती कशी साजरी करतो, आपण शिवजयंतीच्या वेळेला म्हणजे आपण नेमकी भूमिका काय घेतो, आणि प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून, समाज, कुटुंब म्हणून आपण काय भूमिका घेतो, याच्यामध्ये इतकी विसंगती आहेत की आपण बऱ्याच प्रमाणात या शिवरायांच्या, अनेकांच्या अंगात शिवराय येतो. मी पाहिलं वलगावला गाडगेबाबा पण लोकांच्या अंगात येतात, म्हणजे ज्यांनी आयुष्य काढलं, म्हणजे ज्याचा आता उल्लेख केला ना की तुम्ही महात्मा फुलेंच्या नावाने ज्या इमारतीचं भूमिपूजन होतं ते सत्यनारायण कशी काय होऊ शकते, तुम्ही त्यांच्या सगळ्या तत्वांना, मूल्यांना हरताळ फासता. तर आपल्या अंगात शिवाजी पटकन येतो, आणि शिवाजी पटकन आला की आपण पहिलं काम जर काय करत असेल तर सगळ्या राजकीय पक्षांना रॉ मटेरियल म्हणून आपली पोरं बहाल करून टाकतो. आपल्या पोरांच्या भवितव्याकडं, आपल्या पोरांच्या शिक्षणाकडं, आपल्या पोरांच्या करिअरकडं, किंवा त्यांनी त्याच्या क्षेत्रातला शिवराय व्हावा म्हणून लक्षच देत नाही. आणि मग बेरोजगार पोरं होतात, गळ्यात मस्तपैकी दुपट्टा टाकतात. अनेक लोक असे आहेत की जे पोरांना फक्त ती कुठली दौड, शिवदौड, मशाल हातात घेऊन गावापासून रायगडापर्यंत धावत जा. काय साध्य होणार आहे त्यांनी? आणि त्यामुळं आज अत्यंत गंभीरपणे आपल्या वर्तमानाचा आणि आपल्या भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. हे सगळ्या आया बसलेल्या आहेत ना, मगाशी त्यांचं ज्यावेळेला ते शिवरायांचं सगळं ऐकत होते मी, त्यांचे एकदम प्रफुल्लित झालेले चेहरे सगळे पाहत होतो. आणि मग मी विचार करत होतो, आपला पोरगा शाळेतनं यायला 15 मिनिटं जर उशीर झाला तर त्या गेटपासून, म्हणजे किचनपासून गेटपर्यंत, गेटपासून किचनपर्यंत इकडं अस्वस्थ, अमुक तमुक, आपण सगळे इतके आत्मकेंद्रित झालेलो आहोत की आपण मुलांना मोकळं राहणंच देत नाही. तुम्ही विचार करा, शिवरायांचीच भावंड म्हणजे व्यंकोजी, संभाजी, ते बाकीचे सगळे कुठल्या कुठल्या मुलकात टाकलेले होते आणि ते कसे जगत होते. आणि आपल्या सगळ्या इतिहासकारांचा, नाटककारांचा, साहित्यिकांचा प्रॉब्लेम असा आहे की ते, आणि हे कुणीतरी लिहून पण ठेवलं आहे की शिवरायांचे आणि संभाजीचे संबंध कसे होते हे त्याच्या आणि त्याच्या मुलाचे संबंध कसे आहे याच्यावर ठरवतात. तेव्हाचे संदर्भ वेगळे होते, तेव्हाचं जगणं वेगळं होतं, तेव्हाची लाईफस्टाईल, जीवनशैली वेगळी होती. त्याचा तर जे सांगितले आत्ता ज्या पद्धतीनं, कम्युनिटीज वेगळ्या होत्या, त्यांच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. आपल्या आजच्या संदर्भाने आपण इतिहास कसा काय पाहतो, आणि आपण आपल्या मुलांना मोकळं राहणंच देत नाही. आणि त्यामुळं मग काय होतं, आपल्या मुलांचे सगळे थोडं खर्चटलं तरी हे आहे, अमुक तरी हे आहे, जीव एकदम कासावीस होऊन जातो आईचा, वडिलांचा, मुलांचा. हे ग्रामीण भागात तर खूप आहे. ग्रामीण भागामध्ये काय होतं की ते सगळे कुटुंब प्रमुख आहेत ना, ते मुलांचं कोड कौतुक करण्याच्या स्थितीमध्येच नाही आहेत. गरिबी प्रचंड आहे. आणि मग आई, मुलं एका बाजूला, घरातला कुटुंब प्रमुख एका बाजूला, घरात रोज पैशावरून वाद. हे ज्या शेतकरी आत्महत्या होतात ना, त्यातल्या बहुतेक सगळ्या आत्महत्या या आयसोलेशनमध्ये होतात. आपण आपल्या मुलांना जगाचं, दुनियेचं, ब्रह्मांडाचं आभाळ मोकळं करून द्यायला पाहिजे, आणि त्याच्या मागं ताकदीनं उभं राहायला पाहिजे, आणि त्याला रिस्क घेऊ द्यायला पाहिजे. आपण मुलांना रिस्कच घेऊ देत नाही, आणि शिवरायाच्या गोष्टी करतो आणि जिजाऊंच्या गोष्टी करतो.
ते 1930ला जन्मलेले शिवराय 1630ला जन्मलेले शिवराय 1645ला तोरणा किल्ला घेतात. 15व्या वर्षी जिजाऊंनी जर म्हटलं असतं की नाही नाही तू चढू नको तिकडं, खर्चटेल तुला, गुडगा फुटेल, ठोकळा फुटेल, काय पोच असेल, झालं असतं का ते? काहीतरी विचार करतो. आणि जगाच्या, आणि आत्ता आपल्याला बघा, आपल्याला हे आरक्षण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा पद्धतशीरपणे अडकवले जात आहे. त्याच्यात काही नाही, आरक्षण असो नसो, आपल्या मुलांमध्ये इतक्या क्षमता तयार झालेल्या पाहिजेत. मग त्यांना जर तुम्ही काही वारसा सांगणार असाल, जर काही परंपरा सांगणार असाल, तर त्या थेट शिवरायांच्या असायला पाहिजेत की सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, सगळ्या ॲडव्हर्स कंडिशन्समध्ये यश मिळवणं हाच तुझा वारसा आहे, हीच तुझी सवय झाली पाहिजे. असं जर झालं तर पोरं मोठे होतील. शिवराय मोठा झाला तर जिजाऊंचं नाव होईल ना, मग शहाजीचं नाव होईल ना. हे अजिबात होऊ देत नाही. आणि बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की जग कुठं चाललंय, जगाची पुढची 50 वर्ष कशी असतील, 100 वर्ष कशी असतील, याच्याबद्दलचं ओ का ठो माहीत नसणारी सगळी माणसं इतके इतिहासात आपल्या समाजाला घेऊन जातात. तेच 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 त्या गोष्टींवरती जेव्हा काही नवं काही असेल, नवे संदर्भ असतील, आर्किओलॉजिकल असेल, एन्थ्रोपॉलॉजिकल असेल, आत्ता तर इतकं मिक्स झालेलं आहे, जगातला कुठलेही फोर्सेस इतिहास बदलू शकत नाहीत, या मतावरती मी ठाम आहे. म्हणजे टोनी जोसेफ पासून सगळेजण माझे मित्र आहेत, म्हणजे जे अर्ली इंडियन्स लिहिणारे जे टोनी जोसेफ आहेत ते, मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत फक्त आपण आर्किओलॉजीवरती डिपेंड होतो, एन्थ्रोपॉलॉजीवरती डिपेंड होतो. आता DNA पर्यंत आलेलं आहेत. सगळ्या जगभरातल्या ज्या जीन बँक आणि DNA बँक आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ते एस्टॅब्लिश झालेलं आहे की हे नेमकं बहुजन कोण आहेत, ते कुठं आले. अर्ली इंडियन्समध्ये तर 65,000 वर्षाचा भारताचा इतिहास मांडून झाला आहे. आणि 2019च्या संदर्भासह, म्हणजे जुनं काहीच नाही आहे त्याच्यात, सगळं ताजं आहे. आणि महिलांसाठी खास करून तुम्ही अभिमानाने सांगितलं पाहिजे की आम्ही या देशाच्या मालकीन आहोत. तुम्हाला माहीत आहे सगळ्याला, मायकोकॅन्ड्रिया नावाचा तो एक मॅट DNA असतो, DNAची एक पेअर असते. ती पेअर म्हणजे DNAच्या एक पेअर वडिलांकडून मुलाकडं आणि दुसरी पेअर आईकडून मुलीकडं जाते. ती कधीच तुटत नाही ती साखळी. नव्या DNA ॲनालिसिसमध्ये असं स्पष्ट झालं आहे की या देशातल्या एक जो युनिक DNA पेअर आहे ती या देशातल्या 80% महिलांमध्ये आहे. हे 65,000, 70,000, 80,000 जेवढे काय असेल तेवढ्या काळातला. पुरुषांमध्ये मात्र अशा पद्धतीचा युनिक DNA पेअर फक्त 40%मध्येच आहे. त्याचं कारण असं की हे आक्रमक ज्या वेळेला या देशामध्ये आले त्यावेळेला ते फक्त आले, ते बायका घेऊन आले नाहीत. आणि ते मिक्सचर झालं आणि त्यामुळं 40%च युनिक आहे, महिलांमध्ये मात्र 80% युनिक आहे. इंडियालॉजी, भारतीयत्व, या भारताचे मूळ जर काही कुणी टिकवून ठेवलं असेल तर भारतातल्या महिलांनी टिकवून ठेवलेलं आहे, ऐतिहासिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या, सगळ्या अंगाने. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जगात इतके नवे 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 ॲव्हेन्यूज येत आहेत. आपण जसं आज या निमित्तानं बसलो, आपण आपल्या मुलांसाठी कधीतरी या नव्या ॲव्हेन्यूज काय काय आहेत तुम्हाला भविष्यात पुढं जाण्यासाठी त्याच्यामध्ये. आणि अहो दुनिया खूप पुढे गेलेली आहे. आत्ता एक छोटीशी चीप बसवून व्हेल माशाच्या पाठीवर टाकून समुद्राच्या तळाशी पाठवत आहेत. आत्ता जो AIचं नावाचं जे काही सगळं आलेलं आहे ना, त्यासाठी प्रचंड डेटा आवश्यक आहे. तो डेटा कलेक्शन करायसाठीच जगभरात लाखो नोकऱ्या उभ्या राहत आहेत. आणि काहीच नाही, आपण भारतीय उत्सवी आहोत, आपल्या अंगात येतं. मी जसं सांगितलं तसं ते काही अंगात येतं, म्हणजे तो आणि महाराष्ट्रात जास्त येतं. मी त्याच्यावर येतो, मी बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. नाही हे अंगात ये नाही ना, मग ते कधी व्यक्ती येते, कधी टेक्नॉलॉजी येते, कधी सायन्स येतं. आत्ता आपल्या अंगात AI आलेला आहे. जो बोलतो तो त्या AIचा काही माहीत नाही आहे. ज्याचा सायंटिफिक बेस असेल त्यांनाच तेवढ्यांना माहीत आहे. हे खूप वेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही. आत्ता यावलकर सरांनी ज्याचा उल्लेख केला, नागेश चौधरी सर, आपल्या लोकांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना उत्तरेच्या ऐवजी दक्षिणेकडे बघायला सांगावं लागतं यापुढच्या काळात. कारण तुम्हाला सांगतो, आपल्याकडचे सगळे जे सामाजिक वैगुण्य जे आहेत, ज्या चुकीच्या सवयी आहेत, या सगळ्यांचं मूळ जर काय असेल तर ही जी मुंबईपासून कलकत्त्यापर्यंतची एक आर्क आहे ना,
त्या आर्कमध्ये आहेत. हे जातीवादापासून वर्णवर्चस्व, चातुर्वर्ण व्यवस्था, हे जे जे काय आपलं इल आहे, आपलं जे वाईट आहे, ते सगळं दक्षिण भारताने फेकून दिलेलं आहे. आणि त्यांनी कास कशाची धरली आहे? विज्ञान, तंत्रज्ञान, नोबेल. आपण मात्र गाय, तू गोबर, ही यादी तुम्ही कितीही वाढवू शकता. मी तुम्हाला सांगतो. आणि ह्या जो साऊथ नॉर्थ जो डिवाइड आहे ना, तो कधीतरी आपल्या अंगावर येणार आहे. आपण मधात आहोत ना, आपण इकडं आहो ना इकडं आहो. त्यामुळं अर्धे जे आहेत अर्ध्यांच्या अंगात येते आणि उरलेले अर्धे अंगातलं उतरवतात. आपण दक्षिणेकडे पाहायला पाहिजे. जग सगळी प्रागतिक विचारसरणीची पहिली जर कोणी स्वीकार केला असेल तर दक्षिण भारताने केला आहे. आपलं सुद्धा सगळ्यांचं मूळ द्रविडियन आहे. अजून हडप्पा आणि मोहेंजोदडोची लिपीच अजून डिकोड झालेली नाही. ती जेव्हा केव्हा होईल तेव्हा मूळ द्रविडियन निघेल. आपल्याकडची सगळी शास्त्र, आपल्याकडच्या सगळ्या भाषा, सगळे ज्याला आपण म्हणतो ते सगळं भारतात आहे. सगळ्या पुरोगामित्वाची सुद्धा पहिले जे रिफ्लेक्शन्स जे आले ते कुठंपासून, हे जातपातीच्या पलीकडे जाऊन तर अगदी मंदिर प्रवेशापर्यंत तिकडच्या राजांनीच मंदिरं उघडून दिली दलितांसाठी. महात्मा गांधी निमित्त होते. तर हे सगळं पाहिलं तर कधीतरी एकदा दक्षिणेकडे पाहायला पाहिजे. 1857चं बंड ते 2029 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक, या इतक्या मोठ्या कालखंडामध्ये जो नॉर्थ साऊथ जो डिवाइड दिसतोय आपल्याला, त्या डिवाइडपासून जर वाचायचं असेल, खऱ्या अर्थाने रॅशनॅलिस्ट बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका घ्यायची असेल, खऱ्या अर्थानं सायंटिफिक ॲटिट्यूड टिकवायचा असेल, खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या पिढ्यांना जर आपली भविष्याची जर नवी नवी क्षितिजं जर त्यांना दाखवायची असतील, आखून द्यायची असतील, तर उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे पाहायला सुरुवात करायला पाहिजे. थँक्यू यावलकर सर. आणि हे सगळं करताना एक हुक लागतोच. तो हुक हा फक्त आणि फक्त छत्रपती शिवराय आहे. तुमच्या समाजाला पुढं नेण्यासाठी, तुम्हाला व्यक्ती म्हणून पुढं जाण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला पुढं जाण्यासाठी एक आवश्यक असलेलं एक, ज्याला एक गायडिंग फोर्स, एक टॉर्च बेरर, एक पुढं अंधारात थोडंसं चाचपडताना दिसलं तर थोडंसं उजेड दाखवणारा अशा पद्धतीचा, आणि उजेड म्हणजे उगीच कवडसे नव्हे, असं प्रकाश होत आपल्या कर्तबगारीचा, अशा पद्धतीचा एक फोर्स जो आहे त्याचं गंभीरपणे स्मरण पण केलं पाहिजे. एकदा कधीतरी ते मागं जाण्याची जी सगळी वाट आहे तिथं कितीपर्यंत चालत जायचं याचं भान राखलं पाहिजे. आणि भविष्यांकडं जाण्यासाठी मात्र मानसिक तयारी ठेवली पाहिजे, अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल बाराते सर, जुंबडे सर, रेखाताई आणि त्यांचे सगळे सहकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय शिवराय.